वृश्चिक राशीच्या जातकांनो, गेल्या वर्षी मे 2025 पासूनच राहू तुमच्या चतुर्थ भावात विराजमान होऊन तुम्हाला संपत्तीशी संबंधित बाबींमध्ये तसंच मानसिक शांततेच्या प्राप्तीत सतत संघर्षाचा सामना करायला लावत होते. पण आता काळाचे चक्र फिरत आहे आणि राहू आपल्या चालीत एक महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवत आहेत. ते आपल्या स्वतःच्या नक्षत्र सदभिषामध्ये प्रवेश करणार आहेत, जे एक गहन आणि शक्तिशाली प्रभाव निर्माण करेल. पुढील काही क्षणांत मी तुम्हाला कोणतीही साधी किंवा वरवरची भविष्यवाणी सांगणार नाही, तर आपण 18 फेब्रुवारीपासून 30 मे 2026 पर्यंतच्या विस्तृत कालावधीचे सखोल विश्लेषण करू. हा तो निर्णायक कालखंड आहे जिथे एक छोटीशी चूक किंवा चुकीचा निर्णय तुम्हाला राजेशाही जीवनातून दरिद्रतेकडे ढकलू शकतो, तर एक योग्य आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय तुम्हाला सामान्य स्तरावरून सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचवू शकतो. मी याला प्रचंड राहू असे का म्हणत आहे, आणि हे जवळपास 100 दिवसांचे वेळ तुमच्या व्यवसाय, धनधान्य आणि एकूण जीवनासाठी करो किंवा मरो अशी स्थिती का निर्माण करत आहे? चला, सर्वप्रथम तुमच्या चतुर्थ भावाकडे नजर टाकूया. येथे कुंभ राशीचा प्रभाव आहे आणि याच ठिकाणी राहू निवास करत आहेत. आतापर्यंत राहूची स्थिती भ्रमपूर्ण आणि अनिश्चित राहिली आहे, पण सदभिषा नक्षत्रात प्रवेश करताच त्यांना आपले स्पष्ट उद्दिष्ट प्राप्त होईल. सदभिषाचा अर्थ आहे 100 वैद्य, जे त्याच्या गहन, उपचारात्मक आणि रहस्यमय शक्तीचे दर्शन घडवते. याचा अर्थ स्पष्ट आहे की आता राहू कोणत्याही बाह्य ग्रहाच्या छायेत नसून आपल्या स्वतःच्या नियमावली आणि पूर्ण क्षमतेसह कार्य करतील. ते आपल्या पूर्ण ताकदीने सक्रिय झाले आहेत. पण येथे एक महत्त्वाचा वळण आहे. राहू ज्या भावात बसले आहेत त्यांचे स्वामी शनिदेव आहेत, आणि शनिदेव आपल्या कुंडलीच्या पंचम भावात न्यायाधीशाप्रमाणे विराजमान आहेत. हे तुम्ही अशा प्रकारे समजू शकता की शनिदेव घरमालक आहेत, तर राहू त्यांचे भाडेकरू आहेत. राहू तुम्हाला अपार यश, अकूत धन आणि सांसारिक सुखसोयींची प्राप्ती करून द्यायचे इच्छितात, पण या सर्वांची किल्ली शनिदेवांकडे आहे. नियम अगदी स्पष्ट आहे. यश नक्की मिळेल, पण सोप्या किंवा अयोग्य मार्गाने नाही, तर कठोर शिस्त, मेहनत आणि नैतिकतेच्या माध्यमातून. या समीकरणाला आणखी गुंतागुंतीचे बनवतो तिसरा प्रमुख खेळाडू केतू आहे. केतू तुमच्या दशम भावात म्हणजेच कर्मस्थावात स्थित आहे, जिथे एक विचित्र आणि गहन द्वंद्व चालू आहे. एकीकडे तुमचे हृदय, जे राहूद्वारे प्रतिनिधित्व केले जाते, सतत मागणी करत आहे, मला अधिक हवे आहे, मला भव्य घर हवे आहे, मला जीवनाचा विस्तार हवा आहे. तर दुसरीकडे तुमचा मेंदू आणि कर्मक्षेत्र, जे केतूद्वारे नियंत्रित आहे, म्हणत आहे की मला या सर्वात काहीही आनंद मिळत नाही, मला सर्व काही त्याग करून मुक्तीकडे जायचे आहे. ही विरोधाभासी ऊर्जा तुमच्या जीवनात एक तीव्र संघर्ष निर्माण करत आहे. गेल्या काही काळापासून तुमचे बरेच संदेश आता 18 फेब्रुवारी ते 30 मे दरम्यान तुमच्या विजय याच संतुलनात दडलेला आहे. जो पहिला चरण 18 फेब्रुवारी ते 28 मार्च 2026 पर्यंत चालेल, आणि याचा मूलमंत्र आहे विस्फोटक ऊर्जा तसेच अत्यधिक तीव्रता. या सुमारे 40 दिवसांत राहू शतभिषा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात गोचर करतील. ज्योतिष गणनांमध्ये याला वर्गोत्तम स्थिती असे म्हणतात. म्हणजे राहू तुमच्या मुख्य कुंडलीत कुंभ राशीत आहे आणि नवांश कुंडलीतही कुंभ राशीतच आहे. याचा थेट अर्थ असा आहे की राहूची शक्ती आता दुप्पट झाली आहे, आणि ही ऊर्जा तुमच्या जीवनात तीव्र परिवर्तन घडवेल. हा तो काळ आहे जेव्हा जे मागील 18 महिने किंवा अनेक वर्षांपासून एखादा संपत्तीशी संबंधित विषय अडकलेला होता, जसे एखादी जमीन विकली जात नव्हती किंवा तुम्ही घर खरेदी करण्याची योजना आखत होतात पण व्यवहार जुळत नव्हता, तर माझे बोलणे नीट लक्षात ठेवा. 28 फेब्रुवारी ते 28 मार्च दरम्यान हे व्यवहार अचानक पूर्ण होतील. राहू प्रतीक्षा करण्याची प्रवृत्ती ठेवत नाही, तो घटनांना तात्काळ घडवतो. अचानक तुम्हाला एखादा आकर्षक व्यवहार मिळू शकतो, एखादा अडकलेला पैसा परत येऊ शकतो, किंवा पितृसंपत्तीचे विभाजन तुमच्या बाजूने होऊ शकते. या काळात तुमच्यात एक विचित्र भूक जागृत होईल, दिखावा आणि भौतिकतेची. आता अचानक तुम्ही निर्णय घ्याल की आपली कार बदलायची आहे, घराच्या नूतनीकरणावर लाखो खर्च करायचे आहेत, किंवा इतर विलासी वस्तूंची प्राप्ती करायची आहे. राहू चतुर्थ भावात असल्यामुळे तो तुम्हाला सांसारिक सुखांकडे आकर्षित करेल, आणि नवीन उपकरणे, महागडी साधने, घराची सजावट अशा गोष्टी तुमच्या जीवनात प्रवेश करतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. चतुर्थ भाव मनाचेही प्रतिनिधित्व करतो, आणि राहू धुके किंवा धुरासारखा आहे. इतक्या सुखसोयी असूनही जेव्हा तुम्ही रात्री अंथरुणावर पडाल तेव्हा झोप येणार नाही. एक अज्ञात घबराट, एक अनोळखी भीती तुम्हाला त्रास देईल. तुम्हाला वाटेल की सर्व काही उपलब्ध आहे, तरीही काहीतरी अपूर्ण वाटत आहे.
घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बिघडू शकतात, भिंतींमध्ये ओलावा किंवा भेगा दिसू शकतात. हे सर्व राहूचे संकेत आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही गोष्ट खूप लक्षपूर्वक ऐका. या वर्गोत्तम चरणात म्हणजे 28 मार्चपर्यंत तुमची गोपनीयता धोक्यात आहे. राहू रहस्य उघड करतो. तुमच्याकडे असे काही रहस्य आहे का जे तुम्ही जगापासून लपवू इच्छिता? तुमच्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये असा काही डेटा आहे का जो इतरांच्या हातात पडू नये? सावध व्हा. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे किंवा एखाद्या फॉरवर्ड केलेल्या मेसेजमुळे तुमचा एखादा वैयक्तिक विषय सार्वजनिक होऊ शकतो. याला एक्सपोजर योग असे म्हणतात. त्यामुळे पुढील 40 दिवस तुमच्या जिभेवर आणि पासवर्डवर मजबूत नियंत्रण ठेवा. आता दृश्य बदलते. 29 मार्च 2026 रोजी राहू शतभिषा नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश करतील आणि येथे एक जादुई परिवर्तन घडेल. शतभिषाचा हा द्वितीय चरण मकर नवांशात येतो आणि मकरचा स्वामी शनिदेव आहे. म्हणजे आता राहू पूर्णतः शनिदेवांच्या शिस्ती आणि नियमांच्या अधीन झाले आहेत. येथून दुसरा चरण सुरू होतो जो 30 मे पर्यंत चालेल आणि याची मुख्य थीम आहे स्थिरता आणि करिअरमध्ये विकास. पहिल्या चरणात अस्थिरता, घबराट आणि अस्थैर्य तुम्ही अनुभवत होतात. आता ते हळूहळू शांत होईल. ते धोके दूर होऊ लागेल आणि तुम्ही शांत मनाने विचार करू शकाल. हा काळ तुमच्या करिअरसाठी सुवर्ण काल आहे. मकर नवांश तुमच्या प्रयत्नांना सक्रिय करेल. जर तुम्हाला नोकरीच्या मुलाखती द्यायच्या असतील, ग्राहकांना भेटायचे असेल किंवा एखादा मोठा करार स्वाक्षरी करायचा असेल तर एप्रिल आणि मे हे महिने निवडा. या काळात तुमच्या शब्दांत गहराई आणि वजन असेल. लोक तुमच्या सल्ल्याला गांभीर्याने घेतील. या कालावधीत तुमचे लहान भाऊ-बहिणी किंवा जवळचे नेटवर्क तुमच्यासाठी भाग्यवान ठरतील. त्यांच्याकडून तुम्हाला अशी मदत किंवा मार्गदर्शन मिळेल जे तुमची बिघडलेली कामे सुधारेल. पहिल्या चरणात तुम्ही उत्कटता आणि भावनेतून निर्णय घेत होतात, तर दुसऱ्या चरणात तुम्ही गणिती तर्क आणि तार्किकतेतून निर्णय घ्याल. जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर हा विस्ताराचा काळ आहे, पण ठोस आणि नियोजनबद्ध पद्धतीने. आता आपण कालावधी समजून घेतला आहे, तर चला जीवनाच्या विविध पैलूंवर सखोल दृष्टी टाकूया. 30 मेपर्यंत काय काय घडणार आहे? सर्वप्रथम करिअर आणि नोकरीची चर्चा करू. मित्रांनो, लक्षात ठेवा की तुमच्या दशम भावात केतू विराजमान आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुम्हाला तीव्र इच्छा होईल की आता ही नोकरी सोडून द्यावी, कारण येथे सन्मान मिळत नाही. हा केतूचा भ्रम आहे जो तुम्हाला अलिप्ततेकडे ढकलत आहे. माझा सल्ला आहे की 30 मेपर्यंत दुसरी नोकरी हातात येईपर्यंत सध्याची नोकरी सोडू नका. राहू आणि केतू मिळून तुम्हाला एका मोठ्या भ्रमजाळात अडकवू शकतात. पण जर तुम्ही तंत्रज्ञान, AI किंवा ऑनलाईन व्यवसायाच्या क्षेत्रात कार्यरत असाल तर हा काळ तुम्हाला अपार यश आणि धन देईल. पदोन्नतीचे योग तयार होतील. तथापि थोडीशी असमाधानाची भावना सोबत राहील. आता धन आणि विदेश प्रवासाबद्दल बोलूया. राहूची एक दृष्टी तुमच्या द्वादश भावावर आहे. हा काळ वृश्चिक राशीच्या जातकांसाठी व्हिसा मिळवण्याचा सर्वोत्तम काल आहे. जर तुम्ही विदेशात शिक्षण किंवा स्थायी निवासाची योजना करत असाल तर मे 2026 पर्यंत अर्ज सादर करा. यशाची 90% शक्यता आहे. पण द्वादश भाव हा खर्चाचाही आहे. धन येईल, कदाचित लॉटरीतून, शेअर बाजारातून किंवा गुप्त स्रोतांतून, पण ते धन पाण्यासारखे वाहूनही जाईल. राहू तुम्हाला अनावश्यक खर्च करवेल, म्हणून बजेट तयार करून चला. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आई आणि आरोग्य. माझे कर्तव्य आहे की मी तुम्हाला सावध करावे. राहू चतुर्थ भावात असल्यामुळे तुमच्या मातेसाठी थोडे कष्टदायक ठरू शकते. जर त्यांना गुडघे किंवा छातीशी संबंधित जुनी समस्या असेल तर ती दुर्लक्षित करू नका. तुमच्यासाठी पोटाशी संबंधित विकार आणि अत्यधिक चिंतेपासून दूर राहणे आवश्यक आहे. राहू अष्टम भावाकडे पाहत आहे, त्यामुळे वाहन चालवताना विशेषतः पहिल्या चरणात वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवा. आता मी विशेषतः आपल्या घरांच्या पायाभरणी असलेल्या आपल्या मातांशी आणि बहिणींशी म्हणजेच गृहिणींशी बोलू इच्छितो. ज्योतिषशास्त्रात चतुर्थ भाव घराचे प्रतिनिधित्व करतो आणि घर कोण सांभाळते? तुम्ही. त्यामुळे राहूचा हा गोचर जर कोणाला सर्वाधिक प्रभावित करणार असेल तर तो तुम्हालाच. माझ्या प्रिय बहिणींनो, 28 फेब्रुवारीनंतर तुम्हाला एक विचित्र अनुभव येईल. घरात सर्व काही सामान्य दिसेल. पतीचे काम सुरळीत चालू असेल, मुले शाळेत जात असतील, धनाची आवक सुरूच राहील. पण तुमच्या मनात एक विचित्र घुसमट किंवा अस्वस्थता कायम राहील. राहू धुक्यासारखा आहे. तुम्हाला वाटेल की घराच्या 4 भिंती तुम्हाला कुरतडत आहेत. तुम्ही तुमच्या वैयक्तिक ओळखी आणि अस्तित्वावर प्रश्न उपस्थित कराल. माझे अस्तित्व काय आहे? राहू तुम्हाला घरात राहूनही घरापासून वेगळे असल्याची भावना देईल. कधीकधी कारण नसताना रडावेसे वाटेल. हे सामान्य आहे. हा गहन प्रभाव आहे. घाबरू नका.
तुम्ही पाहाल की शतभिषा नक्षत्र तुमच्याकडून परिवर्तनाची मागणी करत आहे. अचानक तुमचे मन होईल की घराचे पूर्ण स्वरूप बदलावे. पडदे जुने झाले आहेत, सोफा नवीन घ्यावा, स्वयंपाकघर आधुनिक करावे. राहू तुम्हाला घराच्या उन्नतीसाठी प्रेरित करेल आणि हे सकारात्मकही आहे. माझा सल्ला आहे की जर संपूर्ण घर बदलू शकत नसाल तर किमान तुमच्या शयनकक्षातील बेडशीट आणि पडद्यांचा रंग नक्की बदला. हा छोटासा बदल राहूच्या त्या अस्वस्थ ऊर्जेला सर्जनशील पद्धतीने रूपांतरित करेल. पण येथे सावधगिरीचीही गरज आहे. राहूची पंचम दृष्टी अष्टम भावावर आहे, जो सासरचा भाव आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये सासरकडून, विशेषतः सासू किंवा नणंदीकडून गैरसमज होण्याची प्रबळ शक्यता आहे. एखादी जुनी गोष्ट किंवा रहस्य उघड होऊ शकते, ज्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण होईल. या काळात मौन तुमचे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. आपल्या वैयक्तिक गोष्टी कोणत्याही बाहेरील मित्र किंवा शेजाऱ्यांसोबत शेअर करू नका. राहू चुगली करून वाद निर्माण करू शकतो. पण घाबरू नका, येथे एक विशाल खजिनाही लपलेला आहे. शतभिषा नक्षत्राचा अर्थ आहे स्वयंचिकित्सक किंवा हीलर. हा काळ त्या गृहिणींसाठी वरदान आहे ज्या घरातूनच काही सर्जनशील कार्य सुरू करू इच्छितात. जर तुम्ही पाककला, क्लाउड किचन, बेकिंग, योग, हीलिंग किंवा ऑनलाईन सल्ला यांसारखे कार्य सुरू करू इच्छित असाल तर 30 मेपर्यंतचा काळ सुवर्णिम आहे. राहू जो तंत्रज्ञानाचा कारक आहे तो तुमच्या घराच्या भावात स्थित आहे. म्हणजे घरातून काम करून धन कमावण्याचा सर्वात उत्तम काळ पुढील 18 वर्षात येणार नाही. आपल्या लपलेल्या प्रतिभेला उजागर करा. शनिदेव पंचम भावात आहेत, त्यामुळे मुलांबाबत तुम्ही थोडी कडक होऊ शकता. त्यांच्या शिक्षणाबाबत चिंता राहील. लक्षात ठेवा, शनिदेव शिस्त मागतात. मुलांवर राग करण्याऐवजी त्यांना नियमित दिनचर्येत घाला. तर माझ्या बहिणींनो, 30 मेपर्यंत 2 कार्य नक्की करा. पहिले, आपल्या मनातील गोष्टी डायरीत लिहा. त्या आत दाबून ठेवू नका. आणि दुसरे, घरातील कोणत्याही एका कोपऱ्याला नवीन स्वरूप नक्की द्या. तुम्ही घराची लक्ष्मी आहात. जर तुम्ही प्रसन्न राहिलात तर राहूचे हे धुके स्वतः सुगंधित होईल. मित्रांनो, समस्या आहे तर समाधानही आपल्या सनातन धर्मात विहित आहे. या प्रचंड राहूला नियंत्रित करण्यासाठी आणि या 100 दिवसांना आपल्या बाजूने करण्यासाठी 3 सोपे पण अत्यंत शक्तिशाली उपाय आहेत. पहिला उपाय आहे धुके आणि प्रकाशाचा. जसे मी सांगितले, राहू धुके आहे आणि केतू प्रकाश किंवा मशाल. दररोज सूर्यास्तानंतर घरात लोबान किंवा अगरबत्ती लावा. हे राहूला शांत करेल. तसेच तुपाचा एक दिवा प्रज्वलित करा. हे केतूला सशक्त करेल. हे धुके आणि प्रकाश घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवा, जे नकारात्मक भ्रम नष्ट करून शांतता प्रस्थापित करेल. दुसरा उपाय, जो सर्वात महत्त्वाचा आहे, स्वच्छतेचा नियम. राहूचा निवास घाणीत असतो आणि तुमच्या कुंडलीत तो घराच्या भावात आहे. पुढील 3 महिन्यांपर्यंत आपल्या घरातील शौचालय आणि स्नानगृह आरशासारखे स्वच्छ ठेवा. हे ऐकायला विचित्र वाटू शकते, पण ज्योतिषात हा राहूचा सर्वोत्तम उपाय आहे. जर शौचालय अस्वच्छ असेल तर मानसिक ताण कधीही कमी होणार नाही. ते स्वच्छ ठेवा, राहू शांत राहील आणि तुमची घबराहट कमी होईल. तिसरा उपाय आहे मंत्राची शक्ती. कारण वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ आहेत, त्यामुळे हनुमान चालीसा तुमचे कवच आहे. ती कधीही सोडू नका. पण राहूसाठी दररोज सायंकाळी 108 वेळा या बीज मंत्राचा जप करा. ओम राम राहवे नमः. पर्यायाने तांत्रिक मंत्राचाही जप करू शकता. तर मित्रांनो, 18 फेब्रुवारी ते 30 मे 2026 पर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी परिवर्तन आणि उन्नतीचा काळ आहे. घाबरू नका. राहू फक्त एक ऊर्जा आहे. जर तुम्ही लालसा आणि घाई टाळून शिस्तबद्ध मार्गावर चाललात तर हाच राहू तुम्हाला ते सर्व काही देईल ज्याचे तुम्ही कधी स्वप्न पाहिले आहे. आपले लक्ष स्पष्ट ठेवा, कारण राहूला भ्रम आवडतो आणि केतूला स्पष्टता. आशा आहे की ही माहिती तुमच्या आगामी जीवनाला अधिक उज्ज्वल बनवण्यात सहाय्यक ठरेल. जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल तर लाईक नक्की करा. आपल्या वृश्चिक राशीच्या मित्रांशी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा हर हर महादेव लिहून आपली उपस्थिती नोंदवा. मी प्रार्थना करतो की आगामी काळ तुमच्या जीवनात अपार सुखसमृद्धी घेऊन येवो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.